सरकारच्या अतिवृष्टीच्या मदतीवरून धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकरांनी राज्य सरकारवर टीका केली होती। दरम्यान याला आता आमदार राणा जगजित सिंह पाटलांनी प्रत्युत्तर दिलंय। केंद्र सरकारच्या मदतीचा विचार न करता राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदत केली आहे। विरोधकांनी चुकीची माहिती पसरवू नये असा टोला राणा जगजित सिंह पाटलांनी लगावलाय। जे मंत्री, एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री, अनेक खात्याचे मंत्री, ज्यांची ही जबाबदारी आणि कर्तव्य आहे की राज्य सरकारचा प्रस्ताव केंद्राकडे जाणं, का हा गेला नाही? मला वाटतं ही फार मोठी चूक आहे। ठीक आहे, प्रचार आहे, आता प्रचारातनं उसंत मिळाली असेल, महानगरपालिकेच्या निवडणुकाही पुढे येणार आहेत, पण त्यातनं उसंत मिळाली असेल तर त्या ठिकाणी राज्यातल्या मंत्र्यांनी, राज्यातल्या सरकारमधल्या प्रमुखांनी याचा विचार करावा। ही अनुदानाची रक्कम अंदाजे 20,000 कोटी पेक्षा थोडी जास्त आहे। त्यापैकी 14,000 कोटीपेक्षा जास्त रक्कम ही प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाली आहे। आता हे जे लोकप्रतिनिधी आहेत ते आपल्या आपल्या जिल्ह्याची माहिती न घेता किती हजार कोटी आलेत याची माहिती न घेता काही गोष्टी बोलतायत। त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे की आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये किती पैसे येणं अपेक्षित होतं, SDRF, NDRF चे निकष आणि हे अधिकचे 10,000 आणि त्या तुलनेत किती पैसे आलेत हे समजून घ्यावं।